पल म्हणजे एक क्षण आणि पब म्हणजे पब्लिकेशन. या मुलीनं हे नाव सिलेक्ट केलेलं आहे. ही संस्था तिच्या कल्पनेतनं उभी राहिली. तिच्या 4-6 पुस्तकं आत्ता झालेली आहेत आणि तैवान शासनाची तिला स्कॉलरशिप मिळाली. तिथं तैवानला असते. तिथून तिनं हा उद्योग केला. आई वडिलांना भावांना कामाला लावलं आणि हे सगळं आजचं जे काय आहे ते तिचं मूळ श्रेय आहे. आता आपण काही लांबून आलेला आहात, काही स्थानिक आहात, परंतु जसं पुणे इथं जे पिकतं ते महाराष्ट्रात विकतं असं म्हणतात, तसंच कृष्णा कोयनाच्या पाण्यात जे येतं ते महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूपर्यंत जातं. कृष्णा खोरं हे अत्यंत विशाल आहे, सर्वच दृष्टीनं आहे. की इथून सैन्य गेलं आणि आपल्या महाडिकांनी, कारल्याच्या महाडिकांनी तंजावरपर्यंत मुलूक जिंकला आणि संभाजी महाराज असेपर्यंत त्यांनी तिथं हरजीराजे महाडिकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि सांगायची अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी पाटील कुटुंब आहे हे आपल्या वारुंजी गावचं आहे. अगदी प्रतिसंगमाच्या मागलं पहिलं गाव. या गावचे ते कामानिमित्त ते अहमदाबादला गेले. अहमदाबादला तिथं राहिलेत. पण शेवटी मायबोली आणि मातृभूमी याचं ऋण मानणाऱ्या माणसापैकी हे कुटुंब आहे. नाही तर अहमदाबादात राहून कराडला संमेलन घ्यायची त्यांना काय गरज नव्हती. त्यांचा धंदा व्यवसाय तिथं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. पण यांनी आपल्या इथं आपल्या माणसासाठी काहीतरी करावं म्हणून त्यांचंही घर इथं पाठीमागे आहे. त्यांचं शिक्षण इथं झालेलं आहे आणि यांनी या संमेलनाचा घाट गाठला. संमेलन आता पेव फुटल्यासारखी होत आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी एक मूलभूत भावना लक्षात घेऊन संमेलन भरवणं हे फार महत्त्वाचं आहे. संमेलनामध्ये जी काही पारितोषिकं झालेली आहेत त्यांचं नाव देताना सुद्धा भारतरत्न, मिसाईल मॅन अब्दुल कलाम आझाद साहेबांच्या नावावर आहे. महाराष्ट्रातला मनुष्य बडोद्याला जातो, मुलगा तो राजा होतो. आणि बऱ्याच जणांना माहीत नाही, पण आंबेडकर साहेबांना त्यांनी एकदाच पहिल्यांदा स्कॉलरशिप दिली. त्यांच्या नियमातनं दुसऱ्यांदा बसत नव्हती. नियम मोडून पुन्हा दिली आणि पुन्हा तो पॉलिटिकल एजंट आडवा यायला लागला म्हणून त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं आणि ती शिष्यवृत्ती चालू करून आंबेडकर साहेबांना त्यांनी मोठं केलं. त्या सयाजीराव गायकवाडांचं महाराष्ट्रात अजून इतकं मूल्यमापन होईना. टिळकांना त्यांनी केसरीवाडा दिला, मग तो कायद्यात बसत नाही असं तसं म्हटल्यावर 5,000ला विकलेला दाखवला. आणि ज्या विवेकानंद स्वामींचं भाषण गाजलं की हिंदू धर्म ही सर्व धर्माची आई आहे, तर त्यावेळच्या त्या परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड होते आणि त्याच्यामुळं ते तिथं भाषण करणं थोडंसं सोपं गेलं. कारण यांना प्रवेशच नव्हता, त्यांची नोंद नव्हती. आता आपल्याला येताना विचारलं असेल तुम्ही नोंदलंय का, इकडे या, नाव दाखवा. तसं विवेकानंद स्वामींचं काहीच नव्हतं. पण महाराजांचं हे इतकं मोठं कार्य आहे त्याच्यामुळे त्यांच्याही नाव आपण पारितोषिकाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही भूमी किंवा आपले आदर्श माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचं नाव दिले. ते नसते तर इथं इंजिनिअरिंग कॉलेज झालं नसतं, इथं कॉलेज झाली नसती, आम्ही कुणी छोटे मोठे साहेब झालो हेही झालं नसतं, आम्ही सायकलवरनं सोमवार पेठेत दूध घालायला गेलो असतो. त्याच्या पलीकडे काय आमचं मोठं काय झालं नसतं. ज्या चव्हाण साहेबांनी 1200ची EBCची सवलत केली, ही सवलत अनौपचारिकरित्या बाळासाहेब देसाई साहेबांनी आमची शाळा आत्माराम विद्या मंदिर कनशेसर त्याचे प्राचार्य होते आणि हे भट बंधू आम्ही त्या शाळेचे विद्यार्थी. तर आमच्या त्या शाळेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनात बाळासाहेबांनी सांगितलं मंत्रिमंडळाचे निर्णय अगोदर सांगता येत नाहीत, पण झालेला आहे, काय व्हायचं ते होऊ द्या,
पण मी सांगतो 1200च्या आतल्या मुलांना इकॉनॉमिक बॅकवर्डचं सवलत मिळून तुम्हाला पुढे शिक्षण घेता येईल. हे आमच्या शाळेत झालं आणि आमच्या शाळेत झालं म्हणून आम्हीही शिकलो. नाही तर मोठं अवघड काम होतं शिकायचं म्हणजे. त्यावेळेला असं आठवतं की ही सवलत झाली. वसंतदादांनी पुन्हा डब्यांची सवलत केली. पूर्वी डब्याला पैसे द्यायला लागायचे. दादा मुख्यमंत्री झाल्यावर ते डबे बिन पैशाचे यायला लागले बसणं. एखाद्याचा डबा चुकला तर बाकीच्याने खायचा. सरांच्या मन माती आकाश पुस्तकात बघा ते चांगले उल्लेख आहेत. या सरांचं ते पुस्तक वाचताना आपल्यातल्या 80-90% लोकांना वाटणार त्याला आपली काही ते भावना इथं व्यक्त होती. सरांनी जे पुस्तक लिहिलं तुमच्या आमच्यासारखंच. अब्दुल्लाट एक छोटंसं गाव, त्या गावात वडील शिलाई काम करायचे, थोडीशी शेती असं तसं खाऊन पिऊन बरं कुटुंब. पण या मुलगा इतका तल्लक आहे, याचा विकास झाला पाहिजे म्हणून मठपती नावाच्या शिक्षकांनी त्यांना कोल्हापूरला ठेवा, कोल्हापूरला शिकवा म्हटले. सर कोल्हापूरला गेले आणि मग त्यांच्या बुद्धिमत्तेचं ते असं व्हायला लागलं की हायस्कूलवाल्यांनी त्यांना बोलवायचं, कॉलेजवाल्यांनी त्यांनाच बोलवायचं. आमच्या कॉलेजला या, पाहिजे त्या सवलती घ्या, शिका आणि मार्गदर्शन इतकं आपल्या मुलाला करणार नाही इतकं मार्गदर्शन त्यांना केलं. म्हणजे यावेळेला आठवतं की आपले आनंदी यादव यांना पु ल देशपांडे मार्गदर्शक म्हणून लाभले होते आणि त्यांच्या गावातल्या का सामान्य दुकानदारानं त्यांना तिथं पण पोचवलं होतं. तर असं प्रत्येकाच्या नशिबात असं असतंच असं कोण नाही. आमच्या नशिबात हे काहीच नव्हतं. आम्ही परीक्षा देताना 2.5 रुपयाचं एक जनरल नॉलेजचं पुस्तक बाजारात होतं. कुठला क्लास नव्हता, कुठली माहिती नव्हती आणि आपण काय शिकल्यावर काय होतो हे आमच्यापैकी बहुतेक माझ्या वयाचे आहेत, आम्हाला काही कळत नव्हतं. पण एक योगायोग असतात आणि अशा योगायोगातनं मग मुलांचा विकास झाला, मोठी झाली, लहान मोठ्या आपापल्या पोथीप्रमाणे झाली. आता हे हनुमंत चांदुगडे सर यांची 8वीच्या पुस्तकात आळाशी नावाची कविता आहे. पूर्वी ठराविकच चंता शेळके 4 कविता असणार, बाकीच्यांच्या कविता असणार. पण तिथं पोचताना माणूस आज आपल्यात आहे. ही अशी माणसं वेचून वेचून काढली पाहिजेत, आलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आता सरांनी सांगितलं की मला 3-4 महिने आधी समजलं तर मी कार्यक्रम घेऊ शकतो. तर हे मुळे साहेबांचं किती महत्वाचं आहे की त्याने आपल्याला मार्गदर्शन केलं की कसं पाहुणा कसा पटवायचा आणि आणायचा. तर आम्ही फार मोठे मोठे पाहुणे आणले, काय काय केलं. पण हे असंच आधीच मागं लागायचं 6 महिने त्यांच्या आणि मग ते येतात. गेल्या आठवड्यात सुद्धा सहज येऊन गेले, पुन्हा येतील. कारण त्यांचं मोठेपण हे सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. पासपोर्ट काढायचा म्हणजे नोबेल पारितोषिक मिळवल्यासारखं आपल्याकडे होतं. पण त्यांनी ती इतकी सिस्टीम सोपी केली. मी पासपोर्ट ऑफिसला पासपोर्ट रेकमेंड करून द्यायला पोलीसकडनं असा होतो, तर मला 5 वर्ष मिळाला नव्हता. मग सामान्य माणसांचं काय होत असं. तर त्याने अशी सिस्टीम केली की 8 दिवसात पासपोर्ट. पोलिसांचं काय ऑब्जेक्शन असेल तर त्यांनी ते पुन्हा येऊन लावा, त्यांच्यासाठी थांबवायचं नाही. तर तो पोलीस तो SP जाणार DYSPकडे ते काम, DYSPनं इन्स्पेक्टरकडे, त्यानं फौजदारकडं, फौजदारनं त्या हवालदारला द्यायचं. त्याला 50 कामातनं वेळ मिळेल तेव्हा तो तुमची मुलाखत घेणार, मग पाठवणार. हे एवढं मोठं जे काही द्रविडी प्राणायाम होतं त्याने बाजूला ठेवलं, नाहीसं केलं नाही. पण जसं ते मिसाईल मॅन झाले अब्दुल कलाम साहेब, तसं पासपोर्ट मॅन म्हणून साहेब प्रसिद्ध झाले. आणि त्यांनी जेव्हा जेव्हा हे केलं, जिथं जिथं सेवा बजावली तिथं प्रखर राष्ट्रवादीपणे बजावली की माझ्या देशाचं काय. जपानमधनं त्यांनी काय इथं आणलं, मालदीवमध्ये त्यांनी विमानतळ मिळवणं, हे करणं. आता मालदीव आपल्या हातातनं जाऊ लागले. सरांची जी गेलेली सिस्टीम होती ती सिस्टीम तिथं बिघडायला लागली. रशियात केलं, जपानला गेले, त्याचा आपल्याला काय फायदा घेता येईल.
अमेरिकेतलं मोदी साहेबांच्या सभेचं नियोजन त्यांनीच केलं. अशा इतक्या गोष्टी आहेत की मग ते एक कार्यक्रम फक्त ज्ञानेश्वर मुळे गौरव असाच एक 8 दिवस चालला पाहिजे, तेव्हा ते त्यांचे सगळे गुण आपल्यापर्यंत येतील. पण काय नाही, आपल्याला पदस्पर्श दर्शन नाही झालं पंढरीला तर आपण मुखदर्शन घेतो, मुखदर्शन नाही झालं तर मग कळसाचं दर्शन घेतो. कुणीच मिळालं नाही तर पंढरपूरला जाऊन आले माणसाच्या पाया पडतो. तर असं आपण येणं प्रकारानं त्यांच्याकडे पोचायचं आहे. तर प्रस्तावित हे काय नमनाला धडावर तेल घालण्याचं करण्याची काही आवश्यकता नाही. तुमचा जो इंटरेस्ट आहे तो पारितोषिक वितरण, साहेबांचं भाषण, या मुलीचं बोलणार आहे तिला संधी देणं, लोकांनी भाषण थांबवायच्या, टाळ्या वाजवायच्या आधी मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथम गणेशाला माझे वंदन. व्यासपीठावरील सन्माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर, सन्माननीय डॉक्टर विनायकराव जाधव सर, सन्माननीय रेखा दीक्षित मॅडम, सन्माननीय स्वाती कुरळे मॅडम, सन्माननीय हनुमान चांदुगडे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले मराठी भाषाप्रेमी लहान थोर सर्वांचे मनापासून स्वागत आणि सर्वांना माझा नमस्कार. मी आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे उभी आहे, माझे आधारस्तंभ, माझे वडील, आई वडील व बंधू धीरज पाटील यांना माझा नमस्कार. पल्प पब्लिकेशन या आपल्या संस्थेला 15 मार्च 2024 रोजी नुकतेच 1 वर्ष पूर्ण झाले. आपल्या संस्थेचे रजिस्टर्ड ऑफिस अहमदाबाद येथे असले तरी माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा लाभलेल्या कराड तालुक्यातील वारुंजी हे माझे मूळ गाव. आजच्या या राजस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा निमित्ताने कोयना काठच्या माझ्या या मायभूमीशी, मातृभूमीशी माझे असलेले नाते आणखीनच घट्ट व्हावे म्हणून आम्ही आजचा हा अमृत योग घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात जे काही चांगले असेल, यशस्वी असेल ते तुम्हा सर्वांचे, आणि काही उणीव असेल तर आमच्या अनुभवाकडे आणि वयाकडे बघून आम्हाला क्षमा करून घ्यावी. मराठी भाषेच्या विकासासाठी एक खारीचा वाटा म्हणून पल्प पब्लिकेशन नेहमीच प्रयत्न करीत राहील. पल तुमच्या आयुष्यातील क्षण, सुवर्ण क्षण वेचून पब आपल्या या प्रकाशनाद्वारे, पब्लिकेशनद्वारे ते पुस्तक रूपात शब्दबंद करून ठेवता येणारा आणि महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि भारतातच नाही तर जागतिक पातळीवर आपले लिखाण पोहोचवणारा हा पल्प प्लॅटफॉर्म. प्रकाशन संदर्भातील सेल्फ पब्लिशिंग सारख्या अनेक कमी खर्चातील संकल्पना प्रत्येक लेखकापर्यंत पोहोचविण्याचा पल्पचा हा एक छोटासा प्रयत्न. या गोष्टींमधून व्यवसायाकडे न पाहता मातृभाषेची एक सेवा म्हणून आम्ही शक्य तेवढे ना नफा ना तोटा आणि एखाद्या वेळी तोटाही चालेल अशा प्रकारे हे कार्य चालू केले आहे. आम्हाला वाटते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही यामध्ये नक्कीच यशस्वी होऊ. धन्यवाद. पल्प पब्लिकेशन अहमदाबाद गुजरात द्वारा आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलन व पुरस्कार सोहळा या कार्यक्रमामध्ये आपले अध्यक्ष म्हणून आपल्याला माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर लाभलेले आहेत. आणि ज्ञानेश्वर मुळे सरांचं एक वैशिष्ट्य मला या ठिकाणी सांगायचं आहे की त्यांचं आणि माझं नातं खरोखर वेगळं आहे. म्हणजे ज्या शाळेमधून ज्ञानेश्वर मुळे सर शिकले ती कोल्हापूर जिल्हा परिषद संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन जिल्हा परिषद कोल्हापूर या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत. आणि जगन्नाथ शंकरशेठ जी संस्कृतची स्कॉलरशिप जी प्रतिष्ठित मानली जाते ती त्यांनी मिळवलेली आहे. आणि त्यासाठी त्यांचं पुन्हा या ठिकाणी मी नव्यानं अभिनंदन करते आहे. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेत मी 18 वर्ष रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळं कॅम्पसमध्ये राहून शाळेचं काम केलेलं आहे. त्यामुळं एक शाळेचं नातं हे एक वेगळं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि आपल्याच विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी कौतुक सोहळा होतोय हे या कार्यक्रमाचं वेगळं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे कराडबद्दल मला सांगायचं
सांगायचं आहे की कराड माझी जन्मभूमी आहे, कराड माझी शिक्षणभूमी आहे. या ठिकाणी असलेल्या कराड शिक्षण संस्थेच्या आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी या शाळेमध्ये मी बालवाडी ते 11वी शिक्षण घेतलेलं आहे. आणि आत्ताच जाधव साहेबांनी सांगितलं की यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी विद्यानगरी तयार केली. तर या विद्यानगरीमुळं आम्ही आज ग्रॅज्युएट होऊ शकलो, शिक्षित होऊ शकलो. आणि आज जे काही आम्ही जीवन जगतोय ती त्यांचीच कृपा आहे. कारण त्यावेळी फक्त इथं सायन्स कॉलेज सुरू होतं आणि या सायन्स कॉलेजमध्ये मॉर्निंगमध्ये त्यांनी कला आणि वाणिज्य शाखा सुरू केल्या आणि माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली. त्यामुळं माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्याबद्दल नेहमीच कृतज्ञता भाव माझ्या मनामध्ये आहे. आणि त्यांच्या या कार्यक्षेत्राच्या पुण्यनगरीमध्ये आज हा सोहळा संपन्न होत आहे याचाही मला खूप आनंद होतोय. जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरयसी असं म्हणतात, तेव्हा कराड माझी जन्मभूमी आहे. आणि त्यामुळं ह्या भारतभूमीबरोबर माझ्या या जन्मभूमीमध्ये माझ्या आज पुस्तकाचा मौनातील चाफा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. हे खूप मला अभिमानाची गोष्ट वाटते. दुसरी गोष्ट, कराडमध्ये ज्या ठिकाणी आपण जगामध्ये सुद्धा म्हणता येईल की असा एक प्रीतिसंगम आपल्याला पाहायला मिळतोय. कृष्णा आणि कोयना या महाबळेश्वराच्या डोंगरामध्ये उगम पावतात. आपापल्या चालीनं चालत चालत आजूबाजूचा प्रदेश समृद्ध करत त्या कराडजवळ येतात आणि समोरासमोर भेटतात. नद्यांनी समोरासमोर भेटणं आणि आलिंगन देणं ही फार मोठी निसर्गातली चमत्कृती आहे आणि ती या कराड पुण्यभूमीमध्ये लाभलेली आहे. आणि त्याच ठिकाणी माननीय यशवंतरावजी चव्हाण यांचं स्मारक उभं केलेलं आहे, स्मृतिस्थळ उभं केलेलं आहे. ही पण मला खूप आनंददायी आणि प्रेरणादायी गोष्ट वाटते आहे. माननीय चांदुगडे सर हे मोठे कवी आज आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभले. तर 1-2 वेळा काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या भेटी झालेल्या होत्या, पण आजची भेट अनोखी आहे. पल्पद्वारा आयोजित या साहित्य पुरस्कारामध्ये त्यांची भेट म्हणजे एक अनमोल देणगीच आहे. माननीय विनायकरावजी जाधव साहेब हे माझ्या शाळेचे मला सिनियर असलेले विद्यार्थी आहेत. पण आता या अलीकडच्याच काळामध्ये आमच्या शाळेचा ग्रुप स्थापन झाला आणि मग आम्ही एकमेकांना ओळखू लागलो, एकमेकांशी परिचय होऊ लागला. एकाच गावात 15-20 फुटावर राहत होतो, पण त्यावेळी काही अशी हिंमत नव्हती की मुलांनी मुलींशी बोलावं, मुलींनी मुलांशी बोलावं. पण आज हे इतके सुखद क्षण अनुभवायला मिळत आहेत की मित्र, मार्गदर्शक आणि काहीही अडचण येऊ देत, काही मनात शंका येऊ देत, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येतं असा हा मित्र आज या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहे. याचाही खूप आनंद होतो आहे. या पल्प पब्लिकेशनचे छोटे परंतु मोठं काम ज्यांनी हाती घेतलेलं आहे ते दोघं बहीण भाऊ सेजल आणि धीरज या दोघांनी जे कार्य सुरू केलेलं आहे त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आणि पल्प ही संस्था निश्चितच जगाच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये पोहोचेल असा माझा विश्वास आहे. विशेषतः या सर्व टीमचे आभार मानत असताना लीना मॅडमनी जी धडपड केली आहे, जो त्यांचा मराठीच्या पुस्तकांचा प्रकाशित करण्याचा जो धूमधडाका त्यांनी चालू केलेला आहे तो खूप कौतुकास्पद आहे. आणि माझं आज ज्येष्ठ नागरिक म्हणून जीवन जगत असताना माझं पहिलं पुस्तक सुभाषित माला दीपज्योती हे पुस्तक त्यांनीच प्रकाशित केलं
आणि त्यांनीच एकदा मला फोन केला होता की मॅडम तुम्ही संस्कृतचं पुस्तक प्रकाशन केलं का. ही पहिली आमची ओळख होती आणि या ओळखीतून हळूहळू ही ओळख इतकी चांगली आणि दृढ होत गेली की आजचं हे जे पुस्तक आहे माझं मौनातील चाफा, हे तिसरं पुस्तक आहे जे त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्यांचं सहकार्य खूप चांगलं असतं आणि त्यांचा उत्साहही खूप असतो. केव्हाही फोन केला तरी मॅडम फोनवर हजर असतात. त्यामुळं पल्प पब्लिकेशनच्या सर्व टीमचं मी कौतुक करते, त्यांना धन्यवाद देते आणि त्यांची मनोकामना लवकरच पूर्ण हो असं म्हणून मी थांबते. धन्यवाद. आणि कुरळे मॅडम ज्या आहेत त्या लीना पाटील मॅडमच्या भगिनी आहेत, त्याही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या आहेत. त्यांचंही मला कौतुक वाटतंय. आणि समोर बसलेले रसिक साहित्यिक जे पुरस्कारार्थी आहेत आणि जे कौतुक बघण्यासाठी सगळे जमलेले आहेत, त्या सर्वांचं कौतुक करून त्यांना धन्यवाद देऊन मी 2 शब्द थांबवते. नमस्कार. पल्प पब्लिकेशन अहमदाबाद गुजरात म्हटलं की थोडंसं आपल्याला असं वाटतं हे राज्याच्या बाहेरचं काहीतरी आपल्याकडे येतंय की काय. पण परत पाटील पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की अरे गुजरातमध्ये आपल्या मराठी माणसांची पाटीलकी जिवंत ठेवणारं हे पाटील परिवार. आणि त्यांच्यासाठी खरं तर ही मराठी साहित्यातली पाटीलकी आहे ना, ही पाटीलकी 7 समुद्रा पार केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणून सेजल आणि धीरज हे दोघं खूप धीरानं काम करत आहेत. त्या दोघांसाठी सुरुवातीला खरंच त्या दोघांचं कौतुक आणि टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांना बळ देणाऱ्या आदरणीय पाटील मॅडम आणि पाटील सर यांचे तर खरंच म्हणजे आज आपण बघतो ना, नुसतंच म्हणतो की महाराष्ट्राची संस्कार संस्कृती अमुक तमुक या भाषणांमधून आणि घोषणांमधून ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्ष ते कृतीमध्ये आणणं किती मुश्किल असतं, किती अवघड असतं हे तुम्हाला मला माहिती आहे. आणि एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन करत असताना या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून नक्की कुणाला बोलवावं, तर जे आपल्या भारताचे राजदूत आणि याच मातीतले याच मातीशी नातं असणारे आदरणीय ज्ञानेश्वर मुळे सरांना या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून बोलवलं. माझ्या आधी ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय जाधव सर, दीक्षित मॅडम, विचारपीठावरील सर्वच मान्यवर. खरं तर हा श्रीमंत साहित्य सोहळा आहे. श्रीमंत यासाठी की या साहित्य संमेलनामध्ये 5 पुस्तकांचं प्रकाशन झालंय. माणसं बोलतात, माणसं लिहितात, पण बोलणाऱ्या माणसाला विचारांची बैठक असावी लागते. आणि लिहिणाऱ्या माणसांचं साहित्य, त्या लेखनामध्ये जर वाङ्मयीन मूल्य असेल, साहित्यिक दर्जा असेल, तर तो दर्जा लोकांपर्यंत पोहोचवायचा वसा वारसा घेणारे या पल्पच्या माध्यमातून हे सगळे विचारधारा श्रीमंत होते आहे. कारण आपली जी विचारधारा ही ज्ञानोबा तुकोबांची विचारधारा आहे. थोड्याच दिवसांमध्ये पालखी सुरू होईल. देहू आळंदीवरून पालखी विठ्ठलाकडे म्हणजे पंढरपूरला जाईल. एक पालखी दुसऱ्या मार्गे जाते, दुसरी पालखी दुसऱ्या मार्गे जाते. याच्यामधली 4 पुस्तकं ही काव्यसंग्रह आहेत आणि एक पुस्तक हे शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे. या सुरुवातीला या 5ही म्हणजे 6 म्हणावे लागेल, एक पुस्तक दोघांमध्ये. तर या सर्वांचं मनापासून पुस्तक आल्याबद्दल, प्रकाशित झाल्याबद्दल अभिनंदन करतो, स्वागत करतो. पुस्तक हे या विचारधारेशी आहे. मी सांगत होतो की आपल्या साहित्याची विचारधारा, आपण जी लिहिणारी माणसं आहे, हे मला खरंच श्रीमंत वाटलं आदरणीय मुळे सरांच्या शेजारी बसत असताना. तर मी ज्या भागातून येतो ते आत्ता वारीचा सगळा माहोल सुरू आहे. सरांचं नाव ज्ञानेश्वर आहे. सरांच्या हातामध्ये लेखणी आहे. सर शेती मातीचं आणि खूप सुंदर लिहितात. म्हणजे अशा माणसांच्या शेजारी बसायला या पल्पच्या माध्यमातून मिळत आहे. हाही एक वसा वारसा या माध्यमातून होतोय. खरं तर आता जबाबदारी आहे, पल्प त्यांचं काम करते, जबाबदारी आहे आपली म्हणजे माझ्यासह जे लिहितात त्या माणसांची. लिहिणारी माणसं खूप आहेत. 2018 साली एका संस्थेने सर्वे केला होता मुळे सर की महाराष्ट्रामध्ये लिहिणारी माणसं किती आहेत. 2018 साली सर्वे केला होता. तर त्या सर्वेमध्ये कविता लिहिणारी, कथा लिहिणारी, चारोळ्या किंवा जे काही साहित्याचे प्रकार आहेत ते लिहिणारे महाराष्ट्रात जिवंत असणारी 42,000 माणसं आहेत, असा सर्वे केला होता त्यांनी.
मी म्हटलं तर 42,000 ही जिवंत म्हणजे तुमच्या माझ्या पिढीची 42,000 माणसं लिहित आहेत. 42,000 माणसं लिहिल्याच्या नंतर म्हणजे अनेक जण आपण फक्त एका वाक्यात ऐकतो की पुस्तकं माणसांची मस्तकं नीट करतात, सुधरवतात. म्हणजे असे आपल्याला एका एका स्लोगन मध्ये आपलं सगळं गुंतवून ठेवण्याची खूप ही आहे. मला प्रश्न पडला की जर 42,000 माणसं लिहित असतील आणि त्या माणसांच्या लेखनामध्ये जर खरंच माणसांचं जगणं येत असेल, उपेक्षित वंचितांचं जगणं येत असेल आणि माणसांचं नकारात्मक झालेलं जगणं सकारात्मक दिशेला घेऊन जाणारं साहित्य जर येत असेल, पर्यायानं माणसाने लिहिलेलं माणसाचं साहित्य येत असेल, तर मग आज आपण पाठीमागे वळून पाहिल्याच्या नंतर कुठेतरी एखादा नसेबाच कुणाच्या तरी ते गाडी चालवत असताना कुणाची तरी जीव घेतो. ही नशा आपल्यातून गेली का नाही? आपल्यातून व्यसन का वजा झाली नाहीयेत? आपल्यातून मानवता वजा होते, पण आपण मानवता रुजवण्यासाठी का तेवढे प्रभावी झालो नाहीयेत? म्हणजे मी मागाशी तेवढ्यासाठी म्हटलं की ही जबाबदारी तुमची माझी आहे. माणसं बोलत नाहीयेत का? माणसं बोलतायत, बोलणारी माणसं खूप आहेत, पण चांगलं बोलणारी माणसं कमी होत आहेत. माणसं लिहित आहेत पण चांगलं लिहिणारी माणसं कमी होत आहेत. आणि त्यामुळं आता जबाबदारी आपल्यावरती आहे. तुम्ही मी आपण मानवतेचं गाणं लिहूयात, मानवतेचं जगणं लिहूयात आणि प्रकाशित करायला पलपब आहे, नाही का? जे हे सगळं जर तुमच्या माझ्या जगण्याशी संबंधित असेल ना, तर मात्र मग तुमचं माझं साहित्य हे खरं साहित्य होतं. आणि तेवढ्यासाठी आता परत एक शंका आहे. अनेक जणांना असा प्रश्न पडतो की महाराष्ट्रात एवढे लिहितात, मग एकटा हनुमंत चांदगुडेचा असा काय की एक सोडून 2-2 कविता त्याच्या अभ्यासक्रमात येतात आणि आम्हाला संधीच मिळत नाहीये, असा पण अनेकांच्या मनात विचार येतो. एखादा म्हणेल की वशिला वगैरे लावून आला असेल, असं काही नाहीये. हे मी सांगायचं कारण काय की पलपबच्या सेजल आणि धीरज यांच्या माध्यमातून जी पुस्तकं प्रकाशित होत आहेत, ती पुस्तकं योग्य ठिकाणी जर तुम्ही पोहोचवली, लेखक म्हणून आपलंही काय काम आहे, आपण ती जर योग्य ठिकाणी पोहोचवली तर त्या पुस्तकांचा सन्मान होतो. पण पोहोचवली म्हणून सन्मान होत नाहीये, त्याच्यामध्ये दर्जा पण असला पाहिजे. आता काय होतंय, प्रकाशक आणि लेखकांमध्ये काही दिवसांनंतर वाद होतात. लेखकाला असं वाटतं की माझं ते पुस्तक प्रकाशकाने प्रकाशित करायला घेतलं म्हणजे माझी जबाबदारी संपली, माझं पुस्तक अभ्यासक्रमापर्यंत लावून देण्याची जबाबदारी प्रकाशकाची आहे, असं म्हणून लेखक मोकळा होतो. तर ते तसं होत नाहीये. खरं तर पुस्तक आपलं ज्यावेळी पब्लिश होतं, प्रकाशित होतं, त्यावेळी लेखकाची जबाबदारी चालू होते. ती जबाबदारी अशी आहे की चांगल्या वाचकापर्यंत, चांगल्या लेखकापर्यंत, चांगल्या समीक्षकापर्यंत आपलं पुस्तक पोहोचलं पाहिजे. आणि याच्यासाठी एक अंगी नाहीये, तर हे दोघांकडून झालं पाहिजे. आणि हे ज्यावेळी होईल ना, त्यावेळी मराठी साहित्यामध्ये आपल्या चांगल्या साहित्याचा सन्मान निश्चितपणाने होईल. आणि तो व्हावा यासाठी या 5ही लेखकांना, या कवींना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि खरं तर मुळे सरांना ऐकायचंय मला, पण काही आहे खूप, सरांना ऐकण्याची इच्छा खूप आहे. पण जाता जाता काही गोष्टींवरती बोलणं खूप गरजेची गोष्ट आहे की आपण जे लिहितो ना, समजा कविता आहे, त्या कवितेमध्ये आपण आधी समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, आपलं हसू होतं कवी म्हणून. म्हणजे अनेकदा मागाशी पार्थनी सूत्रसंचालन करत असताना पुण्याचा उल्लेख केला ना, तर सहज पुण्यामधली दुसरी एक म्हण अशी की पुण्यातले काही लोक असं म्हणतात की पुण्यात जर असा सहज दगड विरघळला तर तो नेमका कवीला लागतो. हे असं जर म्हटलं जात असेल ना, तुम्ही हसताय पण खरं तर ही वाईट गोष्ट आहे. आज कवींची, साहित्यिकांची टिंगल केली जाते ना, त्याला जबाबदार तुम्ही वाचकाला धरू शकत नाहीये, त्याला जबाबदार आपण आहोत. आपण कविता समजून घेतली पाहिजे. ज्या प्रकारामध्ये लिहायचंय तो प्रकार तर समजून घेतला पाहिजे. जुन्या काळामध्ये कवितेची जर ढोबळमानाने विभागणी केली तर तंत कविता, पंत कविता, संत कविता अशी 3 प्रकारांमध्ये केली जायची. आज तुम्ही कविता लिहिताय, मी ही कविता लिहितोय, तुम्ही फक्त विचार करा की तंत कविता, पंत कविता आणि संत कविता आज लिहिली जाते का? तंत कविता म्हणजे शाहिरी, पंत कविता म्हणजे पंडिती काव्य आणि संत कविता आपण महाराष्ट्रातील आहोत, मी वेगळं सांगायची गरज नाहीये. आज तंत कविता लिहिली जात नाहीये, पंत कविता लिहिली जात नाहीये, संत कविता लिहिण्याच्या योग्यतेचे आपण राहिलोत की नाही हाच प्रश्न आहे.
तरी सुद्धा महाराष्ट्रातले 42,000 कवी लिहित आहेत. मग आपण लिहितोय काय? आपण लिहितोय एक तर आपलं स्वतःचं जगणं, आपण डोळे झाकायचे, आपलं जगणं आठवायचं, आणि एक तर त्या रडगाणं लिहायचं. दुसरं, रडगाणं जर आपल्या वाट्याला नसेल तर आपण डोळे झाकायचे, कल्पना विश्वात रमायचं, आणि मी तुझ्या डोळ्यात मी तुझ्या केसात गुलाबाचं फुल माळेल, चंद्र माळेल वगैरे तसलं लिहायचं. या दोनही कवितेंना खऱ्या अर्थानं अजिबात अर्थ नाहीये. तुमच्या आयुष्याचं रडगाणं तुम्ही गाण्यापेक्षा तुमच्या आयुष्याच्या रडगाण्यातून तुम्ही उमेद घेऊन उभा राहिलायत. ते तसं प्रेरणादायी साहित्य जर तुम्ही इतरांपुढे पोहोचवलं तर त्या जगण्यातून समोरच्याला काहीतरी प्रेरणा मिळेल. आणि ती प्रेरणा मिळाली की मला वाटतं तुमच्या साहित्याला कुठल्याही समीक्षकाच्या प्रस्तावनेची गरज नाही. खरंच नाहीये. ते जर झालं तर दुसरी गोष्ट अशी की मी तुमच्याशी बोलतोय, मी पण तंत कविता लिहित नाही, पंत कविता लिहित नाही, संत कविता लिहित नाही, पण मी तरी सुद्धा अभ्यासक्रमात आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या दप्तरात माझी कविता पोहोचली. ही कविता माझी कशी पोहोचली एवढंच सांगतो. त्याचं कारण आहे की तुमची कविताही तिथं जावं, तुमच्या साहित्याचाही सन्मान व्हावा. आणि तो जर सन्मान झाला तर निश्चितपणानं त्या सन्मानाला कुठेतरी, की आपणही कुठेतरी त्या सन्मानाला हातभार लावलाय, ती प्रक्रिया फक्त समजावून सांगतो. कारण पल्पसाठी ते महत्वाचं आहे आणि तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे. साहित्याचा सन्मान होण्यासाठी आपण पहिलं एकतर कविता समजून घेतली पाहिजे. वरचं अर्ध वाक्य तोडलं, खाली मांडलं, यतीच्या ठिकाणी सरळ सरळ गद्य स्वरूपाचं लिहिलं की कविता होते, असा समज असेल तर काढून टाका. कविता ढोबळमानाने 3 विभागांमध्ये, त्याच्यानंतर कवितेला प्रतिमा, प्रतीक, रूपक, यमक, जाती, यती, वृत्त, छंद, मात्रा, लघुगुरु, प्रतिमा, प्रतीकांसह सगळ्या या अटींचा पार करून तुमच्या मनात जे आहे ते लयबद्ध पद्धतीने कागदावरती उतरवणं, त्याला म्हणतात कविता. नाहीतर मला एक जण भेटला, तो म्हटला की सर तुमच्या कविता खूप सुंदर असतात, मी वाचतो, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी म्हटलं फॅन आहेस? म्हटलं आजकाल कवीचा फॅन फक्त कवीचा असू शकतो. कारण प्रकाशक सुद्धा बरेच प्रकाशक कवितेची पुस्तकं छापायला नको म्हणतात. कवी असेल तरच कवितेची चर्चा होते. मी म्हटलं अरे कसं काय बरं? नाही म्हटलं सर. मग मला प्रश्न पडला की म्हटलं हा माझा फॅन आहे म्हणजे हा कविता लिहित असेल. तो कविता लिहितोय की काय हे मी सहज विचारलं. म्हटलं तुम्हाला माझ्या कविता आवडतात म्हणजे मग तुम्ही काय करता? नाही म्हटलं सर मी पण कविता लिहितो की. मी म्हटलं आता तू माझ्या कविता वाचलेल्या आहेत, तू पहिल्यांदा मला भेटलाय, आता मला तुझी कविता ऐकायची आहे. त्याला आनंद झाला. मी त्याला म्हटलं आपण चहा घेऊ आणि चहा घेता घेता तुझी कविता ऐकू. त्याला आनंद झाला. काय झालं की चहाची ऑर्डर दिली, चहा समोर आला, टेबलवरती 2 कप, त्याच्यासाठी एक, माझ्यासाठी एक. त्याने पहिला असा कप उचलला, एक घोट घेतला आणि घोट घेतल्याच्या नंतर मला म्हटलं की सर तुम्ही ग्रामीण भागातले आहात ना? म्हटलं माझ्या कवितेचं पण शीर्षक ग्रामीणच आहे. मी म्हटलं काय? म्हटला झाड. मला वाटलं अरे वा, कारण झाड कुणालाच त्रास देत नाहीये. माणसावरती कविता लिहिली तर माणूस बदलू शकतो. पण मी म्हटलं अरे आशयाची व्याप्ती तर सुंदर आहे. मी आपले कयास लावायला सुरुवात केली, अंदाज लावायला सुरुवात केली. तो म्हटला की कविते शीर्षक आहे झाड. मी म्हटलं पुढे. आणि एक घोट घेतला, कप खाली ठेवला आणि म्हटलं कविता अशी आहे. मी म्हटलं कशी? परत कप घेतला, एक घोट घेतला आणि म्हटला कविता अशी आहे. मी एक वडाचे झाड लावले. मी म्हटलं आशयाची व्याप्ती किती सुंदर आहे बघा. लोक छोटी छोटी झाडं लावतात, हा वडाशी लावताय. आनंद वाटला मला. तो परत कप घेतला, परत एक घोट घेतला. ओळ तीच होती, फक्त आवाज बदलला. तो म्हटला मी एक वडाचे झाड लावले. मला आतुरता होती, आता पुढची ओळ येणार. परत कप घेतला, परत एक घोट घेतला, परत म्हटला मी एक वडाचे झाड लावले. आता मला आतुरता होती पुढच्या ओळीची. आणि त्याने परत कप उचलला, परत एक घोट घेतला आणि मला वाटलं आता तरी चहा संपवाने पुढची कविता ऐकायला मिळावी. तो परत म्हटला मी एक वडाचे झाड लावले. त्याला मी म्हटलं बाबा रे आता लवकर लवकर पुढची ओळ ऐकव, मला पारंब्या फुटायला लागल्या. अशी जर अवस्था मराठी साहित्यामध्ये आपणच आपले करून घेणार असू ना तर मग लोक हसतात.
मला वाटतं आपण कविता समजून घेतली पाहिजे. कविता किती साधी, किती सोपी आणि खूप कमी शब्दांमध्ये कविता लिहिता येते. नारायणपुरी सारखा माझा एक मित्र आहे, तो 2 ओळीमध्ये लिहितो. तो म्हणतो की मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या डोळे देतो आहे. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या डोळे देतो आहे. डोळं देणारं, दृष्टी देणारं जे साहित्य असतं ना, ते खरं साहित्य असतं. किंवा इथे आल्याच्या नंतर आज अनेकांचा सन्मान होणार आहे, लिहित्या हातांचा सन्मान होणार आहे, कवितेचा सन्मान होतोय, साहित्याचा होतोय. मीच असं लिहिलं होतं की कवीला भेटावे कवीचे माहेर, कविता आहेर एकमेका. कवीला भेटावे कवीचे माहेर, कविता आहेर एकमेका. कविताच तिळ, कविताच गोळ, संस्कृतीचे मूळ माये बोली. किंवा आजचा हा सगळा माहोल पाहिल्याच्या नंतर सेजल आणि धीरज यांच्या माध्यमातून हा जो जागर सुरू केलाय, तर त्याच्यासाठी की कवितेला जावे दिस जन्मात तुकाराम यावा. कवितेला जावे दिस जन्मात तुकाराम यावा. देह कबीराचा दोहा, शब्द वैकुंठाला जावा. देह कबीराचा दोहा, शब्द वैकुंठाला जावा. का शब्द वैकुंठाला जावा? तर त्या शब्दामध्ये आशयाचं दान आहे. म्हणून तर तुकारामांनी लिहिलं होतं ना, आम्हा घरी धन शब्दांची चरतणे, शब्दांची शस्त्र यत्न करू. आता हे खरं तर आपल्याला आचरणात आणलं पाहिजे. जाता जाता फक्त या बरोबरीने एक छोटीशी कविता तुमच्यासाठी ठेवतो आणि मी माझ्या मनोगताला पूर्णविराम देतो. छोटी कविता. बघा, या सगळ्या साहित्याचा आणि याचा मूळ उद्देश काय? आदरणीय मुळे सर आहेत. कविता एक शेतकरी मला विचारतो, कारण सरांच्या बाबतीमध्ये शेती मातीचा उल्लेख केला, जाधव सरांच्या बाबतीमध्ये. एका शेतकऱ्यानं मला विचारलं, तो म्हटला की कविता म्हणजे नक्की काय, आणि शेती करणं सोपं असतं की कविता करणं सोपं असतं. एका वाक्यात त्याने माझा कार्यक्रमच करायचं ठरवलेलं होतं की म्हणजे, आणि हे असे भेटतात तुम्हाला कुठेही भेटतात. तो म्हटलं मला एका वाक्यात सांग, कविता करणं सोपं की शेती करणं सोपं? आता काय सांगाल तुम्ही? तर मी शेतकरी पण आहे आणि मी कविता पण लिहितो. मी त्याला म्हटलं की बाबा रे, तू म्हणतोय ते सगळं पण एका वाक्यात नाही सांगता येणार. जर वेळेवरती पाऊस पडला आणि वापसा पाहून पेरणी केली, योग्य मशागत केलेली असेल, त्या शेताची निगा राखली, तर शेती करणं सोपं आहे. आणि कविता जर आतमध्ये सुचली, 1 लाईन स्टोरी सुचली आहे, त्या कवितेला पूरक आम्ही लिहित गेलो, छंदात वृत्तात लिहित गेलो, जशी मनात कविता आहे तशी कागदावरती उतरवली, तर म्हटलं कविता करणं सोपं आहे. मला म्हटलं थापा मारू नको. म्हटलं एक पीक केल्याच्या नंतर आम्हाला ती सुगी पूर्ण व्हायला किमान 4 महिने लागतात. आणि म्हटलं तुमच्या कवितेला भांडवल काय लागतं? मी म्हटलं काय? तर तो म्हटलं 10 रुपयाची डायरी, 5 रुपयाचा पेन, 15 रुपयात 50 कविता लिहून होतील. मी म्हटलं तुम्हाला वाटतं एवढं सोपं नाही, कारण हे आपण सांगितलं पाहिजे. मी त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्या शेतामध्ये तुम्ही जशी मशागत करता ना, तशी इकडं मशागत करावी लागते, तिकडं वाफे ओढता, इकडे वाफे ओढावे लागतात, तिकडं पिकाची पेरणी करता, बी टोकता, बिया पेरता, हे सगळं इथं पेरावं लागतं. तर तो म्हटला कसं? मग मी त्याला सांगितलं, म्हटलं की आता मला सांगा शेती करण्यासाठी काय काय लागतं? तर तो म्हटला एक तर पाणी लागतं, माती लागते, मेहनत करण्याची जिद्द लागते. तुम्हाला म्हटलं कवितेचं म्हणजे पाणी, माती आणि कष्ट ही तशी तिकडची एक त्रिसूत्री आहे, तसं कवितेची त्रिसूत्री काय? तर मी त्याला सांगितलं शब्द, कवी आणि कविता असा एक धागा आहे. तो मला म्हटलं मला समजेल अशा भाषेत सांगायचं. मी म्हटलं ठीक आहे. मी त्याला जे सांगितलं ना तेवढंच तुम्हाला ऐकवतो आणि थांबतो. त्या शेतकऱ्याला मी म्हटलं की वाफ्या वाफ्यातून जसे पीक तुम्ही पिकविता, शब्द हृदयी पूजिता येते ओठात कविता. वाफ्या वाफ्यातून जसे पीक तुम्ही पिकविता, शब्द हृदयी पूजिता येते ओठात कविता. शब्द मनाचा आरसा, शब्द मनाचाच संग, असे उच्चारावे शब्द, शब्द होतील अभंग. शब्द सामर्थ्याची खाण, शब्द सामर्थ्याची खाण इंद्रायणी साक्ष देते. शब्द सामर्थ्याची खाण इंद्रायणी साक्ष देते. माझ्या तुकोबाची गाथा ओठावर तरंगते. वेगळं वाटतंय ना ऐकायला काहीतरी. मी पाण्यावर म्हटलं असतं, पण आत्ताची माणसं खूप शहाणी आहेत.
ते अज्ञानवाद विज्ञानवादामध्ये लगेच घेऊन जाणार. ते म्हणणार पाण्यावरती बोजड वस्तू तरूच कसे शकते. मी काय म्हणतो, पाण्यात तरली काय बुडली काय मला काहीच फरक पडत नाही. 350 पावणे 400 वर्षानंतरही तुकारामांची गाथा तुमच्या माझ्या ओठावरती तरंगली. हे तुकारामांचं आणि त्या गाथेचं यश आहे. म्हणून मी लिहिलं की शब्द सामर्थ्याची खान इंद्रायणी साक्ष देते, माझ्या तुकोबाची गाथा ओठावर तरंगते. ज्ञान देवाने लिहिली अमृतात ज्ञानेश्वरी, ज्ञान देवाने लिहिली अमृतात ज्ञानेश्वरी, ईश्वराचे ते सामर्थ्य सांगतात शब्द सरी, अशा शब्दांची पालखी जिभेवरी विसावावे. हे शेवटची ओळ आहे. अशा शब्दांची पालखी जिभेवरी विसावावी, शब्द निर्मिती तयांना जगी म्हणतात कवी, शब्द निर्मिती तयांना जगी म्हणतात कवी. कविता लिहिणाराला कवी म्हणायचं की नाही मला माहिती नाही. तुमचा एखादा शब्द निर्माण झाला पाहिजे आणि त्या शब्दानं जग दुनिया हल्ली पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातून, विध्वंसक नको. तर त्यासाठी या आज पुस्तक प्रकाशन झाली. या सर्व लेखकांना कवींना शुभेच्छा देतो. आज ज्या मान्यवरांना कवी लेखकांना साहित्यिकांना पुरस्कार आहेत त्या सगळ्यांचं आत्ताच मी अभिनंदन करतो. खूप साऱ्या शुभेच्छा देतो. सर्व साहित्य रसिक आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आदरणीय मुळे सरांनी सर्वच आपण विचारपीठावरील सर्व मान्यवर सर्वांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाचा गाडा पुढे घेऊन जाणारा पार्थ आणि त्याच्या सहकारी त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि पलपबला या वर्षात 60 असं जे आहे तरी असंच कुठेतरी यशाची घोडदौड सुरू राहण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. मी ही एक कविता छोटीशी म्हणणार आहे आणि तुम्ही मला साथ द्या, कारण ही कविता आपल्याला लहानपणापासून आपल्या ह्याच्यामध्ये आहे. आणि लास्टची लाईन तर अंडरलाईन करा, कारण ती तर सगळ्यांनी म्हणायची आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कटा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. आणि हाच आम्हाला हात तुमच्या सगळ्यांचा आमच्या पाठीवर हवा आहे. थँक्यू सो मच. इथं पाहून मला खूप खूप आनंद होतोय. इथं काही सुदैवाने फिक्स नाही, त्यामुळे मी थोडंफार तुमच्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो. कृष्णा आणि कोयनेच्या या अत्यंत पवित्र हे अनेक संगम आहेत, पण फार एकमेव संगम आहे हा की ज्याला प्रीती संगम म्हणतात. तर या प्रीती संगमावरती अशा प्रकारचा हा साहित्य महोत्सव घडतो आहे, याचा मनस्वी मला अत्यंत आनंद होतो. आणि तुम्ही सगळे इतके उत्साहाने स्थानिक लोक या ठिकाणी एकत्र झालेले आहात ते पाहूनही आनंद होतोय. मला थोडासा उशीर झाला यायला, त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो. कोल्हापूर पुणे हा रस्ता थोडासा म्हणण्यापेक्षा गेले एक 7-8 वर्ष फक्त रिपेरीमध्येच आहे, त्यामुळे वाहनं कमी चालतात आणि डायव्हर्शन जास्त होतात. पण आपल्या मनुष्य स्वभाव या भागातल्या लोकांचा असाच आहे की थोडं डायव्हर्शनवरती आपला जास्त जोर असतो. असं हरकत नाही. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे आमच्या ज्या दीक्षित मॅडम आहेत, ज्या आम्ही एका शाळेमध्ये वाढलो मोठे झालो, त्या इथं आलेल्या आहेत. कोल्हापूरलाच असता ना तुम्ही? माझे मित्र हनुमंत ज्यांच्या उड्डाणाची भाषा आपण नुकतीच ऐकली आणि त्यांच्या कवितांचा समावेश जो आहे तो राज्य सरकारच्या पाठ्यक्रमामध्ये पुस्तकामध्ये आलेला आहे. ते आम्ही एका ग्रुपवरती आहोत. आर्याबाग नावाचा आमचा एक छान पुण्यामध्ये साहित्यिक ग्रुप आहे, त्याचे ते अतिशय सन्माननीय सदस्य आहेत. आणि त्यांची झाडं, त्यांची फुलं, त्यांचे पक्षी, त्यांचे डोंगर, त्यांच्या दऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी अशा खुलून बागेत फुलल्यासारख्या त्या आर्याबागेत आमच्या सतत येत असतात.
आज प्रत्यक्षात त्यांच्यासोबत बसण्याचं भाग्य मला लाभलं ही फार आनंदाची गोष्ट आहे. शक्यतो लोक शेतकऱ्याच्या सोबत आजकाल बसायला बघत नाहीत फारसे. म्हणजे दिल्लीच्या बॉर्डरवरती सुद्धा त्यांना थांबवण्यात आलं, आत येऊ दिलं नाही आपल्या शेतकऱ्यांना. तर अशा शेतकरी, प्रत्यक्ष शेतकरी असणारा जो कवी आहे, म्हणजे नादो महानोरांसारख्या लोकांनी असो किंवा संत तुकारामांनी असो, किती सुंदर शेतीची वर्णनं केलेली आहेत. तर त्या परंपरेतले हे त्यांचे वारसदार आपल्या शेजारी बसलेले आहेत. माननीय विनायकराव जाधव स्वतः पोलीस अधिकारी आणि साहित्य याचा काही संबंध असतो असं लोक काही मानत नाहीत. पोलीस अधिकारी म्हणजे दंडुका, दंगली, IPC असंच काहीतरी आपल्या नजरेसमोर येतं. तर त्या पार्श्वभूमीतून येऊन सुद्धा अत्यंत कवी हृदय जपून ठेवलेलं आहे असे आपले माननीय विनायकराव जाधव. आणि खरा ज्यांचा आज सत्कार आहे, हा खरा उत्सव ज्यांचा आहे, ती संपूर्ण पाटील परिवारातली मंडळी. म्हणजे अगदी वयोवृद्ध तर कुणीच नाही आहे, पण वयोवृद्ध तिसरी पिढी या ठिकाणी आली होती नुकतीच. आणि त्याच्यानंतर मधली पिढी आणि आता ही नवीन युवा पिढी, ऊर्जेनं अगदी भरून असलेली अशी नवीन पिढी या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आणि ज्या प्रकारे एका बाजूला आपण म्हणतो की साहित्याचं महत्त्व कमी होत चाललेलं आहे, वाचन संस्कृती जी आहे तिचं सध्या काही खरं नाही, मृत्यूपंथाला लावलेली आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं हे शिवधनुष्य तुम्ही पेरलेलं आहे, तुमचं हार्दिक अभिनंदन. हा खरं तर साहित्योत्सव जो आहे तो तुमचा एका अर्थानं परिवाराच्या कार्याचा उत्सव आहे असं मला वाटतं. आणि अहमदाबादला हे लोक राहतात, तैवानला राहतात, बरोबर ना. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना आपल्या मातृभाषेची जी ओढ आहे ती ओढ खेचून आणते. त्या कवितेतही आपण ऐकलं, लीना पाटील आणि स्वाती कुरळे मॅडम यांचंही कार्य आपण पाहिलं. धीरज आणि सेजल यांनी तर स्वतःच पुस्तकं लिहिण्याचा सपाटा लावलेला आहे. आणि गंमत अशी आहे की त्यांचं जे आहे बुलेट फॉर सी, पॉईंट सी, त्याच्यातलं आपल्याला वाचलं तरी काही कळत नाही. भविष्य असंच असणार आहे आपलं की भविष्यात काय चाललेलं आहे ते आपल्याला फारसं काही कळत नाही. तर ते कळवण्यासाठी आणि वर्तमान आणि भविष्य याच्यामधला दुवा होऊन या ठिकाणी त्या आपल्याकडे आज उपस्थित आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव जरी वाचलं तरी आपल्याला वाटतं की माहिती नाही काय लिहिलेलं आहे. काय नाव? बुलेट पीस ऑफ सी आहे का? तुमच्यापैकी कोणाला सांगता येईल का? मला तर नाही सांगता येईल. पण मला असं वाटतं की पुस्तक प्रपंच जो आहे तो आपल्या नेहमीच्या प्रपंचापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. साहित्य संसार जो आहे तो नेहमीच्या आपल्या संसारापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे संत तुकाराम जे आहे ते या संसारातच जास्त रमलेले होते असं आपल्याला दिसून येतं. आज आपण मला बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे. आणि साधारण 2-2.5 महिन्यांपूर्वी मला फोन करून माझी मान्यता घेऊन तारीख निश्चित केली आणि आज मला यायला मिळाल्याचा मला खूप आनंद वाटतो. मला राहून असं वाटतं की मोठ्या शहरांमधून साहित्याची हकालपट्टी झालेली आहे. मोठी शहरं जी आहेत ती करिअरच्या मागे लागलेली आहेत, ॲम्बिशन्सच्या मागे लागलेली आहेत, उद्योजकतेच्या मागे लागलेली आहेत. जास्तीत जास्त धन केंद्रित होऊन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कसं कमवता येईल अशा प्रकारच्या विचारांच्या मागे लागले. मोठ्या इमारती कशा बांधता येईल, मोठी घरं कशी बांधता येतील अशा प्रकारच्या विचारांनी ते त्रस्त झालेले आहे. मोठी पोर्शे गाडी कशी घेता येईल, फेरारी कशी घेता येईल आणि सर्वसामान्यांचा आपला संबंध नाही हे कसं छानपैकी सगळ्या जगाला दाखवता येईल, गरिबी आणि आपला काही संबंध नाही अशी मांडणारी मंडळी जी आहेत ती वाढत आहेत शहरामध्ये. सुदैवानं त्याला नवसाक्षरतेचा परिणाम म्हणू, पहिल्या पिढीचं शिक्षित होणं म्हणू, पण खेड्यापाड्यामध्ये आजही मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी वाचन हे जिवंत आहे. मला वाचकांची अनेक पत्रं येतात, आजही येतात. आणि 10 पैकी 9 पत्र ही खेड्यातल्या लोकांची असतात. आणि शहरं जी आहेत ती प्रचंड वेगानं इंग्रजीकडे वळत आहेत. इंग्रजी जी आहे ती आजही दुर्दैवानं आपल्यावरची जी गुलामी होती इंग्रजीची ती गेलेली नाही आणि पुढच्या 10-20 वर्षामध्ये ती जाण्याची मला अजिबात शक्यता दिसत नाही. या उलट आमची जी भाषा आहे
तिच्यावरचं जे आक्रमण आहे ते गेल्या काही वर्षांमध्ये गावागावापर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे आक्रमण कसं हटू शकेल याची मला काही त्याची कल्पना करता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे आज. पण याचा अर्थ असा नव्हे की आपण अशी ही जी उत्कृष्टतेची बेटं या ठिकाणी आहेत आज पाहतो आहोत आपण, ती कमी होत आहे. ही उत्कृष्टतेची बेटं जी आहेत ती वाढवणं आवश्यक. आपल्याला कल्पना नाही आहे की संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राबाहेर एक मराठी समाज आहे. आपण अहमदाबादला असता, बडोदा ज्याचा उल्लेख विनायकरावांनी पण सुरुवातीच्या भाषणांमध्ये केला, आपल्या भाषणामध्ये, तिथं प्रचंड मोठा मराठी समाज आहे. मराठी शाळा आहे, मराठी कॉलेजेस आहेत, मराठी सांस्कृतिक संस्था आहेत, मराठी संगीत संस्था आहेत, मराठी कला संस्था आहेत. जी गोष्ट बडोद्याची तीच गोष्ट जी आहे ती इंदोरची आहे. आजही इंदोरमध्ये जवळजवळ 30 ते 35% लोक मराठी आहेत. ते मराठी बोलतात, मराठी बोलू इच्छितात, मराठी कार्यक्रम घेतात. तिथं महाराष्ट्रातली मराठी मंदिरं आहेत. याच्याशिवाय झाशी, त्याच्यानंतर ग्वाल्हेर, कानपूरजवळ बिठूर नावाचं जे एक छोटंसं गाव वसवलेलं होतं, ते ब्रह्मावर्त असं त्याचं नाव आहे. तिथे शेवटचे पेशवे जे आहेत त्यांना 1818 नंतर तिथं पाठवण्यात आलं होतं आणि तिथे राहिलं. आणि तिथूनच खऱ्या अर्थाने एका अर्थाने 1857चा जो पहिला स्वातंत्र्य संग्राम आहे तो तिथून लढला गेला. कानपूरमध्ये एक मराठी शाळा आहे, ज्या मराठी शाळेचं माध्यम हिंदी आहे आणि लवकरच ते इंग्रजी होण्याची शक्यता. कारण आपण महाराष्ट्राबाहेरच्या मराठी माणसाला मराठी मानतच नाही. त्याचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाही असं महाराष्ट्र सरकार सुद्धा मानतं. म्हणजे मानत नाही, पण वस्तुस्थिती तशीच झालेली आहे. अलीकडे सुदैवाने थोडीशी जागृती आली. आपल्याला कल्पना नसेल की पानिपत जिथे आपण म्हणतो की 1.25 लाख मराठी बांगडी फुटली, त्या पानिपत परिसरातल्या 3 जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 6 ते 7 लाख मराठी लोक आहेत. त्यातले अनेक लोक स्वतःला रोड मराठी या नावाने संबोधतात. त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये एकमेकांना ते जय शिवराय या उद्गाराने संबोधतात. त्यांच्याकडे अनेक मराठी शब्द आहेत त्यांच्या दररोजच्या वापरामध्ये, जे त्यांना मराठी आहे त्याची कल्पना नाही. अनेक लोकांच्या नावासमोर, म्हणजे संभाजी असेल तर संभाजी मराठा, शिवाजी मराठा, किंवा स्थानिक जरी नाव असली तरी त्याच्यासमोर मराठा अशी नाव लावण्याची ते प्रथा आहे. त्यामुळे काही लोकांची आयडेंटिटी जिवंत आहे. दुर्दैवानं मराठी शाळा नसल्यामुळं, मराठी पुस्तकं नसल्यामुळे, मराठी भाषा नसल्यामुळे, किंवा मराठी महाराष्ट्र सरकारने सक्रिय पद्धतीने त्या ठिकाणच्या मराठी लोकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न न केल्यामुळे हे लोक आता हळूहळू पूर्णपणे स्थानिक होत आहेत. पण त्यांना कल्पना आहे, मरके भी नहीं हटता है वो मराठा, असं त्यांची भाषा. तिथे मराठा तभी हटेगा जब वो मरेगा, मरके भी नहीं हटता है वो मराठा, अशी त्यांना तिथे त्या भाषेमध्ये आहे. तंजावरचं तुम्ही नाव ऐकलं असेल. तंजावर आणि त्याच्या आसपास तामिळनाडूमध्ये तंजावर आहे. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजींनी आपल्या बंधूंना पाठवलं, व्यंकोजी राजे. त्या ठिकाणी आजही आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 6 ते 7 लाख मराठी लोक आहेत. तंजावरच्या राजांच्याकडे त्या भागातली जवळजवळ 90 मंदिरं जी आहेत ती आजही तंजावरचे मराठी राजे जे आहेत त्यांच्या अखत्यारीत आहेत. ते काढून घ्यावं म्हणून सध्या प्रयत्न सुरू आहेत तिथल्या स्थानिक लोकांचे आणि काही नेत्यांचे. आपल्याला त्याची कल्पना नाही. हेही तुम्हाला माहिती आहे, ऐकून आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणी दख्खनी मराठी नावाची मराठी भाषा बोलली जाते. आणि जर तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे इंटरनेट आहे, घरी जेव्हा जाल तेव्हा तंजावर मराठी किंवा दख्खनी मराठी
असा शब्द जर तुम्ही टाकला तिथे तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की आजही ते लोक 18व्या 19व्या शतकातली मराठी कशी बोलतात हे त्या ठिकाणी तुमच्या जी भाषा आपण विसरून गेलेलो आहे किंवा जी भाषा आपण बखरीमध्ये वाचतो किंवा जी भाषा 16व्या 17व्या 18व्या 19व्या शतकातल्या पुस्तकांमध्ये त्यावेळच्या लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये आज आपल्याला दिसते ती भाषा तिथं आजही बोलली जाते. आणि मराठी त्यांची जी आहे ती त्या काळची जरी असली तरी अत्यंत ते अस्खलित बोलतात. इंग्रजी हिंदी किंवा अन्य भाषेची त्याच्यामध्ये सरमिसळ नाही आहे. का तिथले धडे जसे आपण लीळाचरित्रातले धडे घेतो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तसे असे भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या मराठीचे धडे जे आहेत ते आपल्या पाठ्यक्रमांमध्ये भाषा अभ्यासक्रमामध्ये का असू नये. हे मराठीचे वेगवेगळे अंग आहेत. मराठीचे हे अवयव आहेत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले. यांना जर आपण मुख्य शरीराशी जर जोडलं नाही तर त्या भाषा विलुप्त होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि हळूहळू त्यांची जी मुलं आहेत मुलांची जी मुलं आहेत त्यांना असं वाटतं की आपला आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे. महाराष्ट्र आपल्याला पैसे देत नाही, महाराष्ट्र आपल्या शाळा चालवायला ग्रांट्स देत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. महाराष्ट्रात इथं जे मराठी विद्यार्थी असतात किंवा शिक्षक असतात त्यांना पगार व्यवस्थित मिळावा यासाठी प्रयत्न करत नाही. दिल्लीमध्ये 100 वर्ष पूर्वीची एक संस्था आहे मराठी मंडळ, जिथे आम्ही राहतो सगळे. जिथे आमचे सगळे पुढारी राहतात, जिथे तुम्ही जे निवडून दिलेले 48 खासदार आहेत त्यांना चांगले चांगले तिथे बंगले आणि राहायला उत्तम प्रकारे जागा नव्या दिल्लीमध्ये अगदी प्रमुख जागांवरती. त्या दिल्लीमध्ये नूतन मराठी विद्यालय नावाची 90-92 म्हणजे आता 2029ला 100 वर्ष पूर्ण होतील त्या शाळेला आणि त्या संस्थेला 110 वर्ष पूर्ण होतील. त्या नूतन मराठी विद्यालयामध्ये मराठीचा शिक्षक आहे पण मराठीला विद्यार्थी नाही. मराठी माध्यमाची एकेकाळी शाळा होती ती आता हिंदी माध्यमातून चालते आणि कदाचित आता पुन्हा ती इंग्रजी माध्यमात होती. या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की या शाळेने महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री पण दिलेला आहे. ते मुख्यमंत्री मी कोणी सांगत नाही कारण तुमच्या खूप जवळच आहे माझे मुख्यमंत्री. तर अशी संस्था आहे. मी कुठल्याही व्यक्तीला दोष देत नाही पण तिथे आज नवी दिल्ली स्टेशन पासून फक्त 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरची ही शाळा आहे. त्या शाळेच्या आत 700 आसनी सभागृह आहे. पण त्या सभागृह तुम्ही पाहिलं तर तुम्हाला रडू येईल. एकेकाळी त्या ठिकाणी बृहन महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय नाट्य स्पर्धा होत असत. तिथे फिरता रंगमंच आहे. त्या ठिकाणी विहिरीत किंवा वरच्या मजल्यावरून खाली उडी मारणं असं जे दृश्य असायचं नाटकांमध्ये त्याच्यासाठी अशी व्यवस्था आहे की पात्र जे आहेत ते उडी मारू शकत असत. तिथलं जे ज्याला ग्रीन रूम म्हणतो हरित कक्ष जो असतो तो खालच्या बाजूला आणि तिथं कलाकारांची राहण्याची व्यवस्थाही तिथंच आहे. तर अशी जी ही संस्था आहे असं जे सभागृह आहे ते आज एका अर्थाने अनाथ झालेलं आहे. आणि याला कारण महाराष्ट्रामध्ये असणारा दूरदृष्टीचा अभाव हा आहे. दुसरं कारण आहे की मराठी माणसांमध्ये कदाचित मी म्हणेन पानिपतानंतर आणि 1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर मराठी माणसाला पूर्वी जे एक वेड होतं की आम्ही दिल्लीवरती राज्य करू, आम्ही दिल्लीचं तख्त गाजवू, आम्ही संपूर्ण भारतावर अटकेपर्यंत आणि कटकपर्यंत राज्य करू, ही जी एक सत्ताकारणाची राजकारणाची सकारात्मक महत्वाकांक्षा होती ती महाराष्ट्रातून नष्ट झालेली आहे की काय आणि तेच त्याच्या पाठीमागे कारण असण्याची शक्यता आहे. आज आमचे जे खासदार असतात दिल्लीमध्ये ते शनिवार रविवार दिसला की लगेच कसं आपल्या मतदारसंघात येता येईल याचा विचार करतो. आणि त्याच्याविषयी माझी तक्रार नाही आहे. जनसेवा हा तुमचा अधिकार आहे, त्याच्यासाठीच तुम्हाला निवडून दिलेला आहे.
पण तुमचं काम जे आहे ते राष्ट्रीय पातळीवरती मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी विचार, मराठी साहित्य, मराठी इतिहास हा संपूर्ण भारतभर पसरवणं हे खासदारांचं महत्वाचं आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचा जो महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये सेतू बांधण्याचं जे काम आहे ते खासदारांचं खरं काम आहे. महाराष्ट्राबाहेर चे उद्योग बाहेर तर जाता कामा नयेतच, पण बाहेरचे उद्योग महाराष्ट्रात कसे येतील याच्यावरती रात्रंदिवस विचार करून ते प्रत्यक्षात आपापल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण खासदारांना, जसं मराठी माणसंही विसरलेली आहेत तसे मराठी माणसांच्या लोकप्रतिनिधींनी हे विसरून गेलेले आहेत की आपलं जे कर्तव्य आहे, अहो देशामध्ये एकच राज्य आहे ज्या राज्याच्या नावामध्येच राष्ट्र लपलेलं आहे, महाराष्ट्र. बाकीचे सगळे प्रदेश आहेत, उत्तर प्रदेश असो, तमिळनाडू असो, हे सगळे त्या त्या दिशेकडे दिग्दर्शन करतात किंवा तिथे असलेल्या लोकांच्या व्याख्येला प्राधान्य देतात. पण महाराष्ट्र असा देश, असा एक राज्य आहे की ज्याला स्वतःच्या राज्याच्या सीमा ज्या आहेत त्या कधीच माहिती नव्हत्या. दुर्दैवाने आपण फक्त तख्त राखायचं काम करत आहोत. तख्तावरती बसण्याची स्वप्न जी आहेत ते महाराष्ट्रात आज अजिबात दिसत नाही. हे अत्यंत दुर्दैव आहे. ह्याचा भाषेशी तुम्ही काय संबंध आहे? त्याचा भाषेशी प्रचंड संबंध आहे. याचा इथल्या सामाजिक सुधारणांशी संबंध आहे. इथं जन्म घेतलेले जे आपले समाज सुधारक आहेत, महात्मा फुले असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, त्यात ज्योतिराव, त्याच्यानंतर महात्मा गौतम बुद्ध असोत, आणि मग त्याच्यानंतरची जी परंपरा आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत विठ्ठलरामजी शिंदे आहेत, आगरकर आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, लोकमान्य टिळक आहेत, या लोकांनी जी एक धगधगीत ठेवली, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा जी आहे ती राष्ट्रीय पातळीवरती सतत पेटत ठेवली, ती ज्योत आता थंडावलेली आहे. आणि याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही. महाराष्ट्र हा देशातला लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा, त्याचप्रमाणे क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर. निदान देशामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही दुसऱ्या क्रमांकावरती तरी असलं पाहिजे ना. पण हे केव्हा शक्य आहे? आज आम्ही पाहतोय की अभिजात भाषा पाठपुरावा समितीचा मी अध्यक्ष आहे. पण मला असं वाटतं ज्या बुलंद पद्धतीने महाराष्ट्राच्या आवाजाचा स्वीकार दिल्लीमध्ये व्हायला पाहिजे तो होत नाही आज. आणि याला दिल्ली कारणीभूत नाहीये, याला गल्लीच कारणीभूत. हे कसं बदलायचं आपण? त्याच्यासाठी आपला देशाला दिशा दिग्दर्शन करण्याची ताकद महाराष्ट्रामध्ये आहे. ती पुन्हा एकदा जागृत, आणि ती जागृत करण्यासाठी आवश्यक असणारं सर्जनशील साहित्य या भूमीमध्ये पुन्हा एकदा तयार होणं आवश्यक आहे. बर्फाचे तट पेटून उठवले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रियाईचे शुभ्र हिमावर उभे, अशा प्रकारे अंगावरती काटा उभा करणाऱ्या कविता इथे पुन्हा निर्माण झाल्या पाहिजेत. ते होणार आहे का? की पैशाला पासरी कवी आणि लेखक आपण तयार करणार आहोत? कवी आणि लेखकांना इतकं वाचण्याची गरज असते, इतकं जगण्याची गरज असते, वेगवेगळ्या अनुभवातून जगण्याची गरज असते. सुरक्षित जीवन जगण्याच्या शोधामध्ये तुम्हाला कविता तयार करता येत नाही. तुम्हाला त्या अग्निकुंडात उडी मारावीच लागेल, तुम्हाला ती अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. तुम्ही पहा ना, संत जेणे व्हावे तेने जग बोलणे सोसा. तुम्हाला रेड्याला बोलवण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे, मग संपूर्ण समाज तुमच्या बाजूने उभं राहण्याची शक्यता आहे. इंद्रायणीतून तुमच्या कविता बाहेर आल्या पाहिजेत. इंद्रायणीला वाटलं पाहिजे की बाबा नाही, मी नाही ठेवू शकत, माझ्याकडे हा ठेवा. हा सगळ्या जनसागरापुढे गेला पाहिजे, जनगंगेपुढे हा कविता केल्या पाहिजे. मला याचा उपयोग नाही, मी आतून तशी पवित्रच आहे आणि माझ्या काठावर बसणारच संत आहे हा. तर हे सर्जनशील माती जी आपली जी आहे ती आता क्षारपट झालेली आहे. ऊस खूप झाला, पाणी खूप झालं, कमी नाही आहे पाणी.
तर ह्या क्षारपट जमिनीला कसं पुन्हा एकदा कसदार बनवायचं, इथं कशा प्रकारे उत्तम प्रकारचं साहित्य निर्माण करायचं आणि संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला दिशा दिग्दर्शन देण्याचं सामर्थ्य या महाराष्ट्रामध्ये पुन्हा कसं आणायचं, हे आमच्या साहित्याचं खरं आजचं आव्हान आहे. महात्मा फुले असो, आंबेडकर असो आणि बाकीचे सगळे सुधारक जे लोक आहेत, त्यांनी एक आपल्याला नव्या भारताची संकल्पना आणि पायाभरणी करून दिली. त्याच्यानंतर आम्ही व्हॅल्यू ऍडिशन काय केलं? अमेझॉन आणलं, फेसबुक आणलं, इंस्टाग्राम आणलं, हे आमचं व्हॅल्यू ऍडिशन आहे. या देशामध्ये डिजिटल डिवाइड प्रचंड आहे. आम्ही म्हणतो ठीक आहे डिजिटल क्रांती होते आहे, पण डिजिटल क्रांती होऊन चालणार नाही. गरीब आणि श्रीमंती मधला फरक जो आहे तो कमी झाला. कारण शेवटी असं आहे ना, या सगळा अर्थकाय बिंबीचा विश्वचक्री असा प्रश्न जो आहे तो मर्ढेकरांनी विचारलेला आहे आपल्या कवितेत. या बिंबीचा अर्थ काय? कशासाठी आपण जगतो आहोत? भाकरी मिळायला पाहिजे ना. आम्हाला फक्त डिजिटल क्रांतीमध्ये इंटरेस्ट नाहीये. आम्हाला असं वाटतं सगळ्यात पहिल्यांदा अन्न, वस्त्र, निवारा आणि शुद्ध पाणी ह्या गोष्टी प्रत्येकाला सदा सर्व काळ मिळाल्या पाहिजेत. आपल्या देशामध्ये एकही नगरपालिका, महानगरपालिका नाही आहे की जी 24 तास सर्वांना मोफत शुद्ध पाणी देते. नाहीये. आणि जितकं पाणी आपल्या देशात वाया जातं तितकं जगात कुठेही वाया. प्रगती आणि विकास याच्यामध्ये काय फरक आहे? आपल्याला फक्त विकास हवा आहे का? बिल्डिंगा बांधत जायचं, पूलच पूल बांधत जायचे, असं आपल्याला करायचं आहे का? ही लोकांना एक भावना झाली पाहिजे की ही आपली जी संस्कृती आहे ती पुढे चाललेली आहे. नवनवीन पुढे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करण्याची ताकद या संस्कृतीत आणि साहित्यात आहे का? हा प्रश्न. आणि ते जर नसेल तर मग या सगळे बाहेरचा देखावा करायचा काय? आपण ज्याला मूल्य म्हणतो ती मूल्य आपण पुढच्या पिढीला देण्यामध्ये यशस्वी होतो आहोत का? अहो साधी आपल्याला भाषा पुढच्या पिढीला देता येत नाहीये. आणि ठीक आहे हे म्हणणं की जोपर्यंत महाराष्ट्र आहे तोपर्यंत मराठी भाषा टिकेल वगैरे, हे सगळं ठीक आहे, पण दुर्लक्ष केलं तर आपल्या पायाखालून माती सरकते आहे, जमीन सरकते आहे, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मराठी शाळांच्या वरती केवढी मोठी आज आपत्ती आलेली आहे, पण ती सरकारमुळे कमी आलेली आहे आणि तुमच्या आमच्यामुळे जास्त आलेली आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये असंच आहे, असाच विचार असतो. आपली मुलं इंग्रजीत शिकतील तर जगभर जातील, आपली मुलं इंग्रजीत शिकतील तर त्यांना नोकरी मिळेल, आपली मुलं इंग्रजीत शिकतील तर जगभर कुठेही ती सक्षमपणे राहू शकतील. पण मला असं वाटतं हे सगळे गैरसमज आहेत. म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा इंग्रजी न शिकता इथपर्यंत आलेला आहे आणि तिथपर्यंत जाऊन परत जमिनीवरती आलेला आहे. ठीक आहे ना? अहो गावामधला पक्षी पण उडतच असतो ना, तो काही उडत नाही असं नाही होत. आणि जन्मला की लगेच उडायला लागतं. आपल्याकडचं गाव वासरू जे आहे ते जन्मल्यावर 5-10 मिनिटात पायावरती उभं राहतं. त्याला कोणाची गरज आहे? त्याला काय बोर्नव्हिटाची गरज आहे की त्याला इंस्टाग्रामची गरज? सांगण्याचा मुद्दा असं की भाषा का महत्वाची आहे आणि ती का टिकली पाहिजे. अट्टहास नको आहे आपल्याला, पण ती का टिकली पाहिजे याचं कारण असं आहे की साहित्य जे आहे तिचं वहन भाषेतून. उलट भाषा जी आहे ती साहित्य आपल्याला समृद्ध करत. आजचं आपलं जे साहित्य आहे, मराठी भाषा जी आहे ती तुमची आणि माझी, तुमच्या आणि माझ्या इथपर्यंतच्या जितक्या पिढ्या आहेत, 10 पिढ्या असतील, 20 असतील, 100 असतील, त्या पिढ्यांमधून आलेला जो DNA आहे ना तो या भाषेच्या आणि साहित्याच्या माध्यमातून तुमच्यात आणि आमच्यात आले. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे?
याचा अर्थ असा आहे की आजपर्यंत आपले पूर्वज जे जगले त्याचा एक कॅप्सूल फॉर्म म्हणजे आजची आपली मराठी भाषा. तुकोबाजी जगला, ज्ञानेश्वर माऊली जी जगली, विठ्ठल आणि पांडुरंग म्हणजे आपल्यासाठी काय आहे, मराठी माती, त्या मातीला जो आहे तो वेगळा अर्थ आहे. मराठी माती हा शब्द उच्चारला की तिथे वेगळा अर्थ. इथली लोकगीतं आहेत, लोकनृत्य आहेत, लोकनाट्य आहेत, वग आहेत, शायरी आहेत, गोंधळी आहेत, वेगवेगळ्या अनेक प्रकारचे वासुदेव आहेत. प्रत्येकाचं एक स्वतःचं एक साहित्य आणि कला प्रकार. तो प्रत्येक वेळी लिखित असतो अशातला भाग नाही. लिखण्याचं काम जे आहे ते अलीकडे 2-3 शतकांमध्येच वाढलेलं आहे. पूर्वी सगळं ओव्हरऑल असायचं. तर हे जे आहे त्या सगळ्याचा एक छोटासा संक्षिप्त रूप म्हणजे आजची आपली मराठी भाषा आहे. थोडक्यात जर या परंपरेला जर आपण मुकलो तर आतापर्यंतचा आपला जो हा सगळा इतिहास आहे त्याच्यापासून आपण तुटणार आहोत. खरंच इंग्रजी माध्यमातल्या मुलाला जर तुकाराम आणि एकनाथ आणि ज्ञानेश्वर आणि मुक्ताई माहिती असतील तर काही हरकत नाही, पण असं होत नाही सर. आपल्यालाच आनंद वाटतो, अरे बाबा पाहुणे आले, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, होऊन जाऊ दे. पण तुकोबाचा अभंग म्हण असं फार क्वचित म्हटलं, किंवा हरिपाठाचा अभंग म्हण, किंवा रामदासाचे 4 श्लोक सांग, असं नाही म्हणत आपल्याला. म्हणजे तो इंग्रजी माध्यमात जातो म्हणून ते म्हणायचं. तोच मराठी माध्यमातून असता तर आपण म्हटलं असं, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा, बरोबर आहे ना. त्या तिथे प्रियचे घर, किंवा मराठी एखादं नाट्यगीत. हे हळूहळू भाषेचं आणि साहित्याचं आपल्या हातातून निसटून जाणं जे आहे ती महाराष्ट्राची खरी शोकांतिका. आणि हे निसटलं एकदा की आपले तुकोबा गेले, आपले ज्ञानबा गेले, आपली सगळी परंपरा गेली, आपले शाहीर गेले, आपले स्वातंत्र्यवीर सुद्धा जातील. कारण त्यांचा आपल्याला इतिहास माहिती नाही. कोणाला क्रांतीवीर नाना पाटील कोणाला माहिती आहे, पत्री सरकार कोणाला माहिती आहे. आजच्या पिढीतला कोणालाही विचारा तुम्ही, 10 मधल्या 10 मुलांना माहिती नसणार पत्री सरकार. तो आपला इतिहास नाही आहे का? ते आपल्या आई वडिलांचा आणि आपला हेरिटेजचा जो परंपरेचा जो पूल आहे तो नाही आहे का? तो भाषेतूनच करणार ना. एकतर ते ऐकतील आमच्या तोंडातून किंवा वाचतील त्या पुस्तकातून, पण ऐकण्याचीही त्यांची मराठी इच्छा नसेल आणि वाचण्याचीही जर इच्छा नसेल तर मग हे कळणार कसं त्यांना? काय आपले आई वडील जगले होते हे कष्ट कळणार कसे? आणि मग अशा प्रकारे जेव्हा इंग्रजी माध्यमाची शाळा येते तेव्हा टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या 3 पिढ्यांमध्ये तुमची भाषा नष्ट होऊ शकते. पहिल्या पिढीमध्ये आमचा जो नातू आहे तो घरामध्ये वडिलांच्या बरोबर आणि माझ्या बरोबर तो मराठीत बोलतो, आई वडिलांच्या बरोबर आणि आजोबाजींच्या बरोबर, पहिल्या पिढी. मग एक पिढी राज्यवरती निघून जाईल, त्याच्यानंतरच्या पुढच्या पिढीची जी मुलं आहेत ती शाळेमध्ये इंग्रजी बोलणार आणि त्याचे जे आई वडील आहेत म्हणजे आमचे नातू त्यांच्याबरोबर इंग्रजी मराठीतून बोलणार आणि अधूनमधून त्या आजोबांची किंवा पणजोबांच्या आठवणी मराठीतून सांगणार. त्याच्या पुढच्या पिढीमध्ये घरात बाहेर, गावात, गावाबाहेर सगळीकडे दोघांचा संबंध जो आहे तो इंग्रजीमध्ये असणार. आणि मग कधीतरी त्याला त्याच्यानंतर 1-2 पिढीमध्ये हो वेअर आर माय रूट्स, माझी पाळमुळं कुठं आहे. पण त्याला कोण सांगणार? किंवा जोपर्यंत तुला मराठी येत नाही तोपर्यंत तुला मुळापर्यंत पोचता येणार नाही. कारण जी ओल आहे ज्याच्यामुळे तो दगड फुटेल आणि त्याच्यातून नवीन अंकुर येतील आणि तुला ते पूर्ण झाड दिसू शकेल, तो ओलावा राहिलेला नाहीये. आणि तो ओलावा भाषेचा ओलावा असतो. ओले मूळ भेदी दगडाचे अंग. तुकारामाने काय सुंदर सोप्या शब्दामध्ये किती अप्रतिम सांगितलं. माझा आवडता शब्द आहे ओले मूळ भेदी दगडाचे अंग. तर हे ओलेपण जे आहे ते भाषेमुळे येतं. आणि हा ओलावा संपला की मग जिव्हाळा संपला, नाती संपली, कुटुंब संपली, गाव संपला, समाज संपला
आणि देशही एका अर्थानं एक दुसऱ्याकडे फक्त पैसे मिळवण्याचं माध्यम म्हणून पाहिलं. तर भाषेचं हे महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे. माझ्या पिढीला हे सांगण्याची काही गरज नव्हती. घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जात होती, घरामध्ये तुकोबांचे अभंग गायले जात होते, भजन कीर्तन संकीर्तन होत होतं. सगळ्या धर्माचे लोक, सगळ्या जातीचे लोक गावात मराठीच बोलत होते. मराठी पाठ्यपुस्तकांचा आमच्या मनावरती जबरदस्त पगडा आहे त्या काळातल्या मराठी पुस्तकांचा. आता हे सगळं स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि हे बदलणं काही अंशी अपरिहार्य आहे. आधुनिकतेकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे. पण याचा अर्थ आपली भाषा आपण सोडली पाहिजे अशातला अजिबात अर्थ नाही आहे. आपण जेव्हा आपला विल करतो, विल म्हणजे मी गेल्यानंतर माझी प्रॉपर्टी कुणाला कुणाला मिळेल असं लिहितो ना. शेत आहे ते बाबा त्यातला मुलीला इतकं जाऊ दे, मुलाला इतकं जाऊ दे, नातवाला इतकं जाऊ दे, भावाला इतकं जाऊ दे, वगैरे 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 विल करतो की नाही. सगळ्या किती काळजी घेतो म्हणजे गडबड होऊ नये किंवा असं होऊ नये तसं होऊ. का आपल्याला असं वाटत नाही की त्या आपल्या विलमध्ये भाषेचा आणि परंपरांचा समावेश व्हावा, की माझ्या आणि हे सगळी प्रॉपर्टी तेव्हाच मिळेल माझ्या मुलांना जेव्हा ते मराठी भाषा शिकतील, 1ली ते 10वी पर्यंतची सगळी मराठी पुस्तकं वाचतील, ठीक आहे ना. निदान 10 साहित्य संमेलनांना उपस्थित लावतील, कमीत कमी 4 लेखकांच्या बरोबर पत्रव्यवहार करतील, तेव्हा त्यांना ही प्रॉपर्टी मिळेल. सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी मी त्याला देईन जो कोणी याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअरिंग करेल. आणि त्या स्कोअरिंगसाठी झाडबुके मॅडम, त्याच्यानंतर विनायकराव जाधव, चांदगुडे हे आमचे परीक्षक राहतील आमच्या फॅमिली पण. असं का नाही करत? जिव्हाळा नाही आहे. आपल्यालाच वाटत नाही आपली भाषा टिकावी असं. आपल्यालाच कुठेतरी वाटतं की इंग्रजी बोललं की फार मजा येते आणि आपल्या विद्वत्तेचा सत्कार आणि सन्मान. आणि मी माझ्या अनुभवावरून सांग, आज काही सकारात्मक गोष्टी घडतात. एक महाराष्ट्र सरकारचीच एक समिती आहे, विश्व मराठी मंच, आणि त्या समितीचा मी मुख्य समन्वयक आहे, कोऑर्डिनेटर, चीफ कोऑर्डिनेटर. तर आम्ही 17 देशांमध्ये उपसमन्वयक आहे. हे एवढ्यासाठी सांगतोय की अशा प्रकारचे काही नवीन नवीन अंकुर जे आहेत आपल्या कार्याला फुटत आहेत. आणि महाराष्ट्रातही आजही उत्कृष्टतेच्या अनेक ही बेटं आहेत. ही जपून ठेवणं आवश्यक आहे, ती वाढवणं आवश्यक आहे. मगाशी तुम्ही वडाचं झाड जे म्हणालात ना, ते वडाचं झाड फार महत्त्वाचं आहे. म्हणजे असं झालं पाहिजे की फांद्या आणि पारंब्या, मूळ आणि पारंब्या याच्यातला फरकच कळला नसला पाहिजे. एवढं हे सगळं विशाल असा वृक्ष डेरेदार झाला पाहिजे जिथे सगळे लोक आनंदाने राहू शकतील, सगळे पक्षी आनंदाने राहू शकतील. तर या 17 देशांमध्ये आम्ही आता पुस्तक नुकतंच काढतोय ग्रंथालयाच्या वतीने, की त्या त्या देशामध्ये मराठीला प्रोत्साहन देण्यासाठी कुठले कुठले उपक्रम सुरू आहेत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक ठिकाणी मराठी शाळा सुरू होत आहेत. काही ठिकाणी त्या सुरू झालेल्या आहेत विदेशामध्ये. आणि आता आम्ही प्रयत्न असा करतोय की हे जे 17 समन्वयक उपसमन्वयक आहेत त्या प्रत्येक देशामध्ये पुढच्या 1 ते 3 वर्षामध्ये सगळीकडे एक मराठी शाळा तयार झाली पाहिजे. म्हणजे सेजलची जी मुलं असतील त्यांना मराठीचा प्रॉब्लेम जो आहे तो तैवानमध्ये येणार. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आकांक्षा ज्या आहेत, मध्यम वर्ग, उच्च मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्ग यांच्या आकांक्षेमध्ये एकच असतं की आपली पोरबाळं अमेरिकेला जावी. सगळ्यात देशातला महत्त्वाचा माल जो आहे आपण विदेशामध्ये निर्यात करू इच्छितोय, आणि तो पण कवडी मोलाने. पण आता एक नवीन विचार असा आहे की जर आपण व्यवस्थित त्या मुलांना मुलींना तिथं मराठीचं शिक्षण, महाराष्ट्राचा परिचय, महाराष्ट्राचा इतिहास हे जर तिथं जर सांगू शकलो तर कदाचित त्यातले अनेक लोक परत येतील पुढच्या काही वर्षांमध्ये, एक आशा आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की मराठी शाळा, तिथं मराठी पुस्तकं अभ्यासक्रमातली दर्जेदार
राज्य सरकारने जी प्रमाणित केलेली आहेत ती, आणि नियमितपणे मराठी परीक्षा त्या ठिकाणी सुरू व्हाव्यात यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि पुढच्या 2 वर्षात जेव्हा परत मला 8 दिवसासाठी बोलवणार आहेत असं सांगण्यात आलं, तर त्यावेळेस मी तुम्हाला या प्रत्येक देशाचा एक एक आढावा देऊ शकतो. पण आजही काही चांगले उपक्रम आहेत. काही ठिकाणी नाट्यस्पर्धा आहेत, काही ठिकाणी काव्यवाचन नियमितपणे सुरू केलं जातं, अनेक ठिकाणी पुस्तकांचं रसग्रहण नियमितपणे वाचून दाखवलं जातं, त्याच्याविषयी बोललं जातं. अनेक प्रकारचे साहित्यिक ग्रुप विदेशात आहेत. दरवर्षी गणेशोत्सवाला किंवा दिवाळीमध्ये हे लोक नाटकं लिहितात, स्थानिक मराठी लोक, आणि त्या नाटकं ती प्रत्यक्षात करत नाहीत तर ती बसवतात सुद्धा. हा असं एक नवीन चळवळ सुरू आहे विदेशामध्ये, जिथे मराठी समाज मोठ्या प्रमाणात आहे. दुर्दैवाने मराठी समाज फार मोठ्या प्रमाणात विदेशात पण नाही आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत ते लोक पंजाबी आहेत, गुजराती आहेत, आणि आता गेल्या 15-1 वर्षामध्ये तेलुगू आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात या ठिकाणातले लोक मोठे आहेत. आपल्याला वाटतं खूप लोक सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहेत, खूप लोक न्यूयॉर्कमध्ये आहेत, पण बाकीच्या राज्यांच्या लोकांपेक्षा आपल्या लोकांची संख्या ही फार फार कमी आहे. पण एक वैशिष्ट्य मी पाहिलं, बृहन महाराष्ट्र मंडळ जे आहे ते दर 2 वर्षांनी तिथलं एक संमेलन तिथे असतं, आणि जवळजवळ सगळ्या प्रदेशांच्या तिथे वेगवेगळ्या संमेलनं दरवर्षी होत असतात, आणि त्यातल्या सगळ्यांना मी उपस्थित राहिलो आहे. आणि सांगायला मला आनंद वाटतो की महाराष्ट्राचा जो दर 2 वर्षांनी होणारा बृहन महाराष्ट्र मंडळाचा उत्सव आहे तो सगळ्यात दर्जेदार असतो, सगळ्यात आशयपूर्ण असतो, सगळ्यात शिस्तीत अनुशासन पद्धतीने तो आयोजित केला जातो, आणि सुदैवाने त्याच्यामध्ये कुठलीही राजकीय ढवळाढवळ नसते. महाराष्ट्रात अजूनही महाराष्ट्रातल्या राजकारणी लोकांचं तिकडं लक्ष गेलेलं नाही आहे, त्यामुळे सध्या तरी त्या संस्था सुरक्षित आहेत असं मी समजतो. पण जागतिक मराठी परिषद नावाची संस्था ही शरद पवार, मनोहर जोशी या लोकांनी पूर्वी सुरू केलेली आहे. काही काळ शरद पवार यांनी त्याला सपोर्ट केलेला आहे. मला हे फार महत्त्वाचं वाटतं की जेव्हा तुम्ही विदेशात जाता तेव्हा तिथल्या मराठी समुदायाला जरूर भेटा, शोधून काढा. सगळ्या देशांमध्ये आपले मराठी लोक आहेत, थोडे थोडे का असे ना, कुठे 10 असतील, कुठे 50 असतील, कुठे 50,000 असतील, पण सगळीकडे आहेत. आणि स्वतःचा एक सेतू, पूल त्यांच्यावर तुम्ही निर्माण करा. मॉरिशसमध्ये तिथला जो मराठी समाज आहे तो जवळजवळ 1.25 लाखच्या आसपास. हे सगळे लोक 18व्या आणि 19व्या शतकामध्ये इथं गेलेले आहेत. म्हणजे ज्या खड्या सुरामध्ये आपण गरजा महाराष्ट्र माझा म्हणतो त्याच्यापेक्षाही खड्या सुरामध्ये तिथे गरजा महाराष्ट्र म्हटलं. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, हे आपण ज्याच्या उत्साहाने म्हणतो त्याच्यापेक्षा 10 पटीच्या उत्साहाने तिथं तो आजही म्हटलं जातो. तिथल्या लग्नाच्या विधी आणि पद्धती ज्या आहेत त्या सगळ्या 19व्या शतकातल्या आणि 18व्या शतकातल्या जशाच्या तशा आहेत. आजही मराठी भटजी इथून जातो तिथे. भटजींना सुद्धा मागणी आहे विदेशामध्ये, अमेरिकेत तर खूप आहे. त्यामुळे फक्त प्रत्येकाला इंजिनियर करण्याकडे लक्ष देऊ नका, चांगले भटजी सुद्धा तयार करा, पण चांगले करा ज्यांना ज्ञान आहे. उथळ ज्ञानातले फक्त लोकांना लुटणारे भटजी नको आहेत. संपूर्ण नव्या समाजाचे, नव्या भारताचं आकलन असणारे भटजी पाठवा, म्हणजे ते सुद्धा भारताचे राजदूत झाले पाहिजे. भटजी, पुजारी यांचा अर्थ आपण बदलला पाहिजे. समाजाला अध्यात्माची गरज असते, पण त्या अध्यात्माला जर आधुनिकतेची जर जोड नसेल तर फक्त आपण पुरातनवादी होऊन कदाचित कालबाह्य होण्याची शक्यता असते. त्यामुळे भटजींनी सुद्धा आपला दृष्टिकोन जो आहे तो आधुनिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. शिक्षणापासून फारकत नसली पाहिजे, तंत्रज्ञानापासून फारकत नसली पाहिजे, आपले जे पुरोगामी विचार आहेत त्याच्यापासून फारकत नसली पाहिजे. जेव्हा प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता आणि न्याय मिळेल तेव्हा तो खऱ्या अर्थानं समाज सुसंस्कृत आणि खऱ्या अर्थानं पवित्र मानला जाऊ शकतो. दुसरी कुठलीही, सगळे जे मंत्रतंत्र आपले आहेत त्या सगळ्यांचं 3 शब्दांमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल तर सगळे हे मंत्रतंत्रांचा मुख्य उद्देश जो आहे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, हे 4 शब्दांमध्ये आपल्याला सांगतो. आणि त्यामुळे सगळ्यात पवित्र ग्रंथ जर कुठला असेल तर ते आपलं संविधान. हे संविधानही घेऊन जातो मी. मला असं वाटतं की प्रत्येक भटजी आणि पुजाऱ्याच्या हातामध्ये एक संविधान जरूर असलं पाहिजे.
नसेल तुमच्या गावात तर स्वतः जाऊन त्यांना एक एक प्रत द्या आणि संविधानाचं महत्त्व सांगा. आज जेव्हा पूजा अर्चा वगैरे या गोष्टीमध्ये आपला समाज पुन्हा एकदा खूप वेळ घालवू इच्छितो तेव्हा पुजाऱ्यांनी प्रवचनाबरोबरच संविधानाचा अर्थही सांगितला पाहिजे असे माझा आग्रह आहे, असा माझा हट्ट आहे. आणि हे सगळं आपण साहित्यिकांनी केलं पाहिजे, नाही तर साहित्यिक मूल्य सुद्धा बदलून जातील. साहित्यिकांचा प्रत्येक शब्द तपासला जाईल, त्यांच्या प्रत्येक वाक्यावरती आक्षेप घेतला जाईल. हे जर टाळायचं असेल तर प्रत्येक पुराणमतवादी व्यक्तीकडे एक एक संविधानाची कॉपी द्या आणि सांगा याच्यामध्ये की याच्यामध्ये फक्त माझा हक्क नाही, तुझा सुद्धा हक्क जो आहे त्या ह्याच्यामध्ये सुरक्षित आहे. आणि जेव्हा याची तू पायमल्ली करशील तेव्हा एका अर्थानं तू संपूर्ण देशाची पायमल्ली करशील आणि त्याच्यामध्ये तुझं स्वतःचीही पायमल्ली होणार. साहित्यामधलं साहित्य सर्वश्रेष्ठ कुठलं असेल तर ते संविधानच आहे हो, ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य, समता आणि न्याय याची खात्री आणि गॅरंटी दिलेली आहे. दुसरी कुठलीही गॅरंटी काम करणार नाही, हे मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो. मला असं वाटतं साहित्य, समाज, संस्कृती, देशाची प्रगती आणि विकास ह्या काही गोष्टी अशा खंडाखंडात विभागलेल्या नाही आहेत. त्या सगळ्यांचा एक स्वतंत्र असा एक गोफ, छानपैकी गोफ तयार होतो, एक इंद्रधनुष्य तयार होतं. आणि ते समजणं हे म्हणजे खऱ्या अर्थानं तुकाराम, ज्ञानोबा समजणं आहे. ते समजणं म्हणजे शेक्सपियर समजणं आहे आणि मिल्टन समजणं आहे. आणि ते समजणं म्हणजेच चांदगुडे समजणं आहे, नादो महानोर समजणं आहे, कुसुमाग्रज समजणं आहे आणि नारायण सुर्वे समजणं. एकदा तुम्हाला सुर्वे समजला की तो नारायण समजला असं तुम्हाला तो समजायला हरकत नाही, तो सुर्वे ऐकला. मित्र, आज तुम्ही मला इथे बोलवलं, माझा हा जो सन्मान केला, इतका दीर्घ बोलायची संधी दिलीत आणि मुक्तपणे याचं बंधन न पाळता मुक्तपणे हा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलण्याची संधी मिळाली, आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. सेजल, धीरज, लीना पाटील, स्वाती कुर्ळे मॅडम, सगळ्या त्या परिवारातली सगळी मंडळी आणि तुम्ही सगळे एवढ्या उत्साहाने या ठिकाणी बसलेले आहात. मला कल्पना आहे काही लोक फक्त पुरस्कारासाठी आले असण्याची शक्यता आहे, त्यांना भाषणाचा हा अत्याचार सहन झाला की नाही मला माहिती नाही, पण हरकत नाही, काही वेळा अशा गोष्टी सहन कराव्या लागतात. आणि याच्यातले काही छोटेसे तुकडे तुम्हाला जर घरापर्यंत नेता आले आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, गुरुजनांपर्यंत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवता आले तर हे कण पोहोचवा. मी जे म्हणतोय ते आंतरिक उर्मीमुळे बोल, साहित्याची उर्मी तीच असली पाहिजे. म्हणजे ती आतून जर नसेल, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग किंवा नवनवोन्मेष शालिनी प्रज्ञा प्रतिभा असं आपल्याकडे म्हणतात, अशी म्हणजे त्या अंकुरित झाली पाहिजे स्वयंस्फूर्ती, तेव्हा ते साहित्य होतं आणि त्याच्यात चांगलं साहित्य होतं. आपल्या सगळ्यांचा मी आभारी आहे. जय जगत, जय भारत, जय महाराष्ट्र, जय कराड, जय प्रीती संगम.